अष्टविनायक नायगाव संघ योगेश होळीकर, योगेश कोळी, कोण विसरेल योगेशला. ब्लॅक डायमंड ऑफ नायगाव क्रिकेट मध्ये आणि नायगावचा एक अप्रतिम कधी आर्चर. पांजू टीमला देखील पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराकरता हितेंद्र राऊत, मिवान हितेंद्र राऊत यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता 100 रुपये. अष्टविनायक नायगाव संघ टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. आमचे पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जातील. सलामीवीर पाठवून द्यायचंय. घेऊया एक डीजे ब्रेक आणि आवाज ऐकूया निशांजी पाटील सरांचा. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार, ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार, ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार, ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार, ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय नायगाव कोळीवाडा चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं एका बाजूला संघ जर पाहिलं तर पांजू संघाला तुम्ही पाहताय आणि एका बाजूला अष्टविनायक नायगाव या संघाला तुम्ही पाहताय. मागील मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने फलंदाजी चांगली केली. खऱ्या अर्थाने 67 धावांचा टार्गेट मॅच मध्ये ठेवलं होतं, परंतु गोलंदाजी खराब राहिली आणि खऱ्या अर्थानं फिल्डिंग मध्ये भरपूर साऱ्या चुका केल्या. मॅचच्या क्रुशियल मुवमेंटला खरं तर झेल सुटले आणि तिथून जर पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ त्या मॅच मध्ये पराभूत झाला. चला सामन्याला सुरुवात करा. लगेच शतरक्षण सजवा. अष्टविनायक नायगाव संघ आणि पांजू संघाची सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. आमचे 2 ऑफिशियल्स अंपायर मैदानावरती दाखल झालेला आहे. खूप चांगली सुंदर क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं RK एंटरप्राइजेस व द ग्रेट मराठा साई स्पोर्ट्स क्रिकेट क्लब अशा ग्रुप आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते.
त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवलं. काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला. कारण सुरुवातीला जर पाहिलं तर संघर्ष फिल्डरनं केला, परंतु तदनंतर चेंडू पायाने अडवला. 3 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये यज्ञेश गोदावरीकर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत, प्रत्येक गोष्टीकडे ते देखील लक्ष वेधतात आणि खऱ्या अर्थानं भरपूर जास्त मेहनत आहे. कारण आयोजन करणं सोपं काम नसतं. कारण आयोजन म्हटलं तर भरपूर जास्त वेळ तुम्हाला त्या स्पर्धेसाठी द्यावं लागतं. प्रत्येक गोष्टीकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागतं आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आशापुरा ग्रुप आणि साईड स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतं. त्यामुळे नक्कीच कौतुक करूया या ग्रुपचं देखील. कारण या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना पांजू स्पोर्ट पांजू या संघाने धावफलकावरती धावा लावल्यात, त्या 10 धावा. सेकंड पॉवर प्लेचा ओव्हर आपण पाहतोय. कारण 5 षटकांचे सामने खेळवतोय, त्यामुळे सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेचे आहेत आणि पॉवर प्ले मध्ये जर पाहिलं तर पॉवरफुल गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली. यष्टांच्या मागे यष्टीरक्षकाचा सेलिब्रेशन आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज गुलशन भोईर निघालेत परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का या मॅच मध्ये टीम पांजू स्पोर्ट पांजूला बसतोय. फलंदाज बाद. शिवजन्माने शिवनेरीवर हितेंद्र राऊत यांच्याकडून सलग 3 चेंडूवरती 3 षटकार पांजू स्पोर्ट पांजू संघाच्या फलंदाजाने ठोकले तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आणि मिवान हितेंद्र राऊत यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक पांजू स्पोर्ट पांजू संघासाठी. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती हार्दिक आपल्याला पाहायला मिळतात आणि हार्दिक देखील चांगली गोलंदाजी करतायत. कारण गुलशन भोईर संघाच्या कॅप्टनला इथे बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती पियुष पाटील मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बाची आतली कड लागली होती, खरं तर बाहेरील कड लागली होती आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव मिळते. मागच्या बाजूने चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय. सिंगल मिळते पियुष भोईरला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. काय जबरदस्त गोलंदाजी अष्टविनायक नायगाव संघाची आपल्याला पाहायला मिळते. खरं तर घरच्या मैदानावरती हा संघ देखील खेळतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मैदानाची भौगोलिक परिस्थिती या संघाला ठाऊक आहे आणि त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये राहिलाय. हो, यावेळेस मोठा फटका, अलंकार भोईर थांबणार नाही, त्याने आणखीन एक ठोकलाय. दर्जेदार षटकार या मॅच मध्ये येतोय. धमाका अलंकारच्या बॅटमधून. चित्र अगदी तो जर पाहिलं तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपतोय. हा फटका पहा, सुंदर होता आणि तदनंतर चित्रीकरण देखील जबरदस्त पाहायला मिळतं. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी चेंडू दाखवला जातोय. ला जवाब टेलिकास्ट टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि शुभम सुर्वे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं वर्क त्यांचं देखील पाहायला मिळतं. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो, यावेळेस आणखीन सलगचा दुसरा ठोकलाय. अलंकार भोईर ऑन फायर. आणखीन एक दर्जेदार षटकार या मॅच मध्ये.
लेजंड खेळाडू आहे पांजू स्पोर्ट पांजू संघाचा आणि त्याच्या बॅट मधून सातत्याने धावा येतात. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार गोलंदाज हार्दिकच्या विरोधात या मॅच मध्ये ठोकलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी जर पाहिलं तर सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर मोक्ष हितेंद्र राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट हार्दिक. हो यावेळेस पाहिलं तर वाचण्याचा प्रयत्न केला परंतु लाईन खराब आहे. डिशाईन चेंडू इट्स अ वाईट बॉल. मागील 2 चेंडूवरती 2 षटकार अक्षयजी आलेत ना त्याचा दबाव जाणवतोय गोलंदाज हार्दिक वरती. आणि इथे जर पाहिलं ना तर ऑप्शनच्या भरपूर जास्त चेंडू बाहेर हाताळलाय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते पांजू स्पोर्ट पांजू संघाला. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती इथे जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय या मॅच मध्ये. हो यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू होता. मिडॉनला फिल्डर धाव घेण्याचा प्रयत्न पियुषने केलाय. अखेर थांबलाय आणि इथे जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर फिल्डिंग चांगली होती. मिडॉनला फिल्डर होते. अलंकारनं पाहिलं होतं पियुषला थांबवलं की मागे जा आणि अगदी योग्य निर्णय अलंकारचा राहिला. आणि इथे जर पाहिलं तर मी तर म्हणेन विकेट सेव्ह केली अलंकारनं. चांगली गोलंदाजी. खरं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न हार्दिक देखील करतोय. मागील 2 चेंडूमध्ये जे झालंय तो सर्व विसरलाय आणि निर्भीडपणे त्याने हा चेंडू हाताळलाय आणि चांगला चेंडू त्याचा पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट गोलंदाज. हो यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एलिव्हेशन प्राप्त झालेला नाहीये परंतु गॅप मध्ये फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आले चाच पडताय. तिथे बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आणखीन एक चौकार येतोय. बॉल सीमारेषा पार येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो खरं तर फिल्डर आले होते परंतु खाली त्यांना येता आलं नव्हतं. खाली वागता नाही आलं असंच म्हणावं लागेल. खरं तर त्यांना भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. अलंकार भोईर काही जबरदस्त बॅटिंग करतात. आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 21 धावा त्यांच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं संघाला अनुकूलता देण्याचं कार्य ते या मॅच मध्ये करतायत. कारण इथे जर पाहिलं तर सातत्यानं मोठा फटका खेळण्याचं औदार्य या मॅच मध्ये अलंकार भोईर दाखवतोय आणि आतापर्यंत यशस्वी देखील तो झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती पियुष भोईर आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलग 3 चेंडूवरती 3 षटकार पियुष भोईरने ठोकले ना तर निविया स्पोर्टच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक पियुषला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय हार्दिक. हार्दिकला इथे जर पाहिलं तर त्याच्या विरोधात धावा आलेत आणि इथे षटक क्रमांक 3 योगेश हाताळतोय. हार्दिकनं 18 धावा खर्च केल्या मागील षटकामध्ये. हो पियुष साठी हा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू पर्यंत पोहोचले नव्हते आणि इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. योगेश होळीकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी त्याची राहिली आणि पुन्हा एकदा कर्णधारानं त्याच्यावरतीच विश्वास दाखवलाय. सतीश कोळीच्या नेतृत्वाखाली अष्टविनायक नायगाव संघ या मॅच मध्ये खेळतोय आणि खरं तर कमालीची कॅप्टन्सी देखील पाहायला मिळते कारण गोलंदाज योगेशला त्याने कंटिन्यू केले या मॅच मध्ये. हो यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने लँड होईल का. इथे जर पाहिलं तर झेल सुटलाय. सतीशनं तिथे चुकी केलेली आहे. खरं तर फटका सुंदर होता परंतु फिल्डिंग खराब राहिली आणि इथे 2 धावा पियुषला मिळाल्या. संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या मैदानावरती जर पाहिलं ना 60 पेक्षा जास्त धावा बनवल्या ना तरी त्या सेफ नाही. अगदी मागील मॅच मध्ये आपण पाहिलं. हो यावेळेस पाहिलं तर हुक करण्याचा प्रयत्न मिस्की हुक शॉट त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर येत आहेत. फाईन लेगला चेंडू अडवत्या स्टॉप करतायत परंतु तत्पूर्वी फक्त एकच धाव पियुषला मिळते. पियुष संघर्ष करतायत या मॅच मध्ये कारण जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्यासाठी ते जाणले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या बॅटमधून नेहमी मोठे फटके येत असतात परंतु या मॅच मध्ये मोठे फटके येत नाही या पियुष भोईरच्या बॅटमधून. परंतु एका बाजूला अलंकार भोईर काय जबरदस्त बॅटिंग त्याने केलेली आहे. लयबद्धता त्यांच्या फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. योगेश होळीकर पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅक वरती ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. हो खोलवर टप्प्याला चेंडू प्रश्न विचारला उत्तरच नाही अलंकारकडे कारण भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला होता. वेगाचा वापर केला. अगदी पिन पॉइंट यॉर्कर
अगदी बिंदू मध्ये हा चेंडू टाकलाय आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या चेंडूवरती स्ट्रोक खेळणं डिफिकल्ट असतं. त्यासाठी तुम्हाला जर पाहिलं तर सुरुवातीपासून तुमचा टान्स मध्ये बदल करावा लागतो आणि तिथून स्ट्रोकला एक्झिक्यूट करावा लागतं. परंतु इथे जर पाहिलं ना तर चांगल्या धाटणीचा चेंडू गोलंदाज योगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा योगेश होळीकर बॉल इन ट्रॅक वरती. यावेळेस मोठा फटका अलंकारच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक तडाखा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी सिक्सर. रणमस्तान तर तो जास्त बोलत नसतो, संवाद साधत नसतो, परंतु त्याची बॅट भरपूर जास्त संवाद साधते, भरपूर बोलते. षटकारांची भाषा त्याच्या बॅटने आतापर्यंत या मॅच मध्ये दाखवलेली आहे. चांगली बॅटिंग तो मैदानावरती करतोय. यावेळेस फटका फसलाय. यष्टीरक्षक तिथे योगेश आहेत, इथे चुकी होणार नाहीये. त्याने टिपलाय झेल. महत्वाचा गडी इथे बाद झालाय. फलंदाज अलंकार भोईर इथे बाद होतोय. थँक्यू. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं 3 षटकांचा खेळ संपला आणि 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज अलंकार भोईर इथे बाद झालाय, परंतु बाद होण्यापूर्वी 27 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग त्याने केली. खऱ्या अर्थानं एका बाजूला विकेटची पडझड, परंतु अलंकारनं चांगली बॅटिंग केली. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. 37 धावा धावफलकावरती 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. सचिन भोईर हा फलंदाज तुम्ही पाहताय. एक चांगल्या धाटणीचा तो देखील फलंदाज आहे. पांजू स्पोर्ट पांजू संघाचा आपण मगाशी देखील उल्लेख केला. यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगल्या क्रीडा स्पर्धा या संघाने देखील जिंकल्यात आणि एकाच दिवसामध्ये 2 स्पर्धा जिंकण्याचा मान देखील या हंगामामध्ये या संघाला मिळालाय. आणि खऱ्या अर्थानं तो आत्मविश्वास या संघाकडे आहे आणि त्यामुळे याही क्रीडा स्पर्धेत या संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी फलंदाजीमध्ये कमतरता जाणवली. अलंकार भोईर वगळता सुरुवातीच्या 3 षटकामध्ये इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली बॅटिंग करता आलेली नाहीये, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये पलटवार करावा लागेल. अगदी गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण करावं लागेल. हो, यावेळेस पाहिलं तर हुक करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन मिळालेला नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत, परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. चांगली फिल्डिंग आणि तत्पूर्वी इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे ती 39 या आकड्यावरती. 39 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत या मैदानावरती आपण पाहिला. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु खराब चेंडू पाहायला मिळतो. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. गोलंदाजी मार्क वरती आपण मेहुलला पाहताय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं तो गोलंदाजी करतोय आणि इथे जर पाहिलं तर महत्वाचं षटक तो हाताळतोय. षटक क्रमांक 4 या मॅच मध्ये. आणि इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट करावा लागेल टीम पांजू स्पोर्ट पांजूला, कारण 50 पेक्षा जास्त धावा इथे बनवाव्या लागतील. मागील मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने 67 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, परंतु त्या धावा डिपेंड करता आल्या नव्हत्या. म्हणजेच काय, फलंदाजांना नंदनवर ठरणारी खेळपट्टी आहे. हो, यावेळेस स्नॉटर काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता, अगदी नाकाजवळून हा चेंडू गेला. कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय. अनपेक्षितपणे बाउन्स देखील झाला होता आणि खऱ्या अर्थानं बिगिट करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला, परंतु अपयशी ठरले. पुन्हा एकदा गोलंदाज बॉल इन ट्रॅक वरती मेहुल. हो, यावेळेस चांगला फटका. बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी प्रॉपर टायमिंग बॉल करतोय. हवाई सफर षटकार.
तलवार आमचा रणजित घेणे दादा घ्यायची तलवार आमचा रणजित घेणे दादा घ्यायची तलवार आमचा रणजित घेणे Thank you. दादा यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीतील तर इथे जर पाहिलं तर यानंतर आपल्याला आणखीन एक सामना पाहायला मिळणार आहे वाघरालपाडा विरुद्ध आरके एंटरप्राइज या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचंय टॉस करण्यासाठी लगेच यायचंय पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचंय स्लॉगवरचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आकाश आणि स्ट्रायकिंग एंड वरती पियुष आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हो यावेळेस बॅकफुटला गेले आणि चेंडूला पुल केलाय पॉवरफुल सक्सेसफुल इट इज आउट ऑफ द पार्क सिक्सर मध्ये आपण पाहू शकता खरं तर बॅकफुटला गेले आणि बॅकफुट वरून हा पुलचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय पियुष भोईर काय जबरदस्त बॅटिंग करतो या मॅच मध्ये कारण सुरुवातीला त्याने भरपूर मोठा संघर्ष केला परंतु आता मात्र त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत तब्बल 20 धावांवरती तो खेळतोय संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 57 या आकड्यावरती खरं तर येणाऱ्या चेंडूवरती देखील चांगली फलंदाजी करावी लागेल कारण फलंदाजांना खूप जास्त बेनिफिट या मैदानावरती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते गोलंदाज पुन्हा एकदा आकाश बॉल इन ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड विकेट हो यावेळेस वेगवान चेंडू होता क्विकर वन अगदी जर पाहिलं तर अगदी या चेंडूसाठी तयारच नव्हते पियुष कारण भरपूर वेगवान चेंडू होता आणि बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 58 या आकड्यावरती 58 धावफलकावरती काय जबरदस्त डिजिटल स्कोर कार्ड आपण पाहतोय टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं टीसीपी लाईव्ह देखील भरपूर जास्त प्रगल्भ झालेली आहे भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी आतापर्यंत दाखवलेल्या आहेत महेंद्र भगत यांच्या माध्यमातून टीसीपी लाईव्ह आपण पाहतोय आणि खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून हो यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू इट इज अ वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव या मॅच मध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 59 या आकड्यावरती आकाश वरती दबाव जाणवतोय खऱ्या अर्थानं षटकार लागल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा तो प्रयत्न करतोय एक चेंडू डॉट जरूर टाकलाय परंतु तदनंतर व्हाईट बॉल देखील पाहायला मिळतोय हो यावेळेस मोठा फटका थांबले आणि तदनंतर फटका खेळलाय आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेने येतोय चौकार खरं तर इथे देखील जर पाहिलं तर थांबले होते आणि सचिनच्या बॅटमधून हा चौकार येतो या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आकाश पुन्हा एकदा हो यावेळेस पाहिलं तर वेगवान चेंडू होता यष्टांच्या मागे यष्टरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते लेगबाईच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 64 या आकड्यावरती 64 धावा अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे चांगली धावसंख्या पांदूस संघाने आतापर्यंत उभारलेली आहे गोलंदाज पुन्हा एकदा आकाश या मॅच मध्ये आतापर्यंत अगदी त्याच्या विरोधात आक्रमण आपण पाहिलंय हो यावेळेस वेगवान चेंडू होता आणि त्या चेंडूवरती देखील मोठा फटका बॉल जातोय समोरच्या दिशेने सीमारेषेच्या अगदी पलीकडे लांब 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 लचक षटकार जबरदस्त बॅटिंग पियुष भोईर मैदानावरती करतोय खरं तर समोरच्या दिशेने जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला पाठवलाय 7 धावांसाठी षटकार तब्बल 26 धावांवरती पियुष भोईर या मॅच मध्ये खेळतोय संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 70 या आकड्यावरती 70 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय
अजून मात्र एका चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. गोलंदाज आकाश बॉल इन ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेट स्ट्रायकिंग एंडला पियुष भोईर. हो यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग आणि तत्पूर्वी 2 धावा परंतु तिसरी धाव देखील मिळेल. चेंडूची फेकी खराब. चौथीचा प्रयत्न केला जाईल का? हो इथे प्रयत्न केलाय परंतु धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होईल. 3 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 73 या आकड्यावरती आणि 74 धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये पांजू या संघाने ठेवलाय अष्टविनायक नायगाव या संघाच्या विरोधात. या दोन्ही संघाचे कॅप्टन वाघरालपाडा आणि आरके एंटरप्राइजेस अकलोली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी आपण लगेच हा सामना संपल्यानंतर आपण परत सामन्याला सुरुवात करणार आहोत. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करतोय. आराध्य 11 वाघरालपाडा विरुद्ध आरके एंटरप्राइजेस अकलोली या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. आदरणीय सन्माननीय महेशजी घोसेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय या दोन्ही संघामध्ये. या ठिकाणी कॉइन स्पिन केला जातोय. या ठिकाणी जर पाहिलं तर टॉस जिंकलेला आहे आरके एंटरप्राइजेस या संघाने. टॉस जिंकलाय अकलोली संघाने. आपण निर्णय कळवायचा आहे क्षेत्ररक्षण. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देतोय आणि लगेच आपण जातोय कारण सामन्याला तिथे सुरुवात होते. आराध्य 11 आणि हा सामना देखील 5 षटकांचा असणार आहे. चार षटकांचा सामना या ठिकाणी करणार आहेत कारण आजच्या दिवसामध्ये 8 संघ खेळतात. थँक्यू निशांतजी पाटील ज्यांचा आवाज आपण ऐकतोय. जिंकण्याकरता टार्गेट सेट केलंय 30 बॉल मध्ये 74 धावा संख्येचा उच्चांक गाठलाय आजच्या दिवसातला. आणि या अगोदर वसई कोल्हेवाडा संघाने 67 धावा चेस केल्यात म्हणून या मैदानावर धावा चेस होतील. भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये यज्ञेश गोदावरीकर आणि आमचे मित्र दीपेश झेंडेकर
बघा सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये देखील पाहतोय त्यांना. जिथे कमी तिथे आम्ही ही संघटना देखील चालवतायत. आणि मी म्हणेन की या पंचकृषीमध्ये दीपेश दिंडेकर नेहमीच चांगली अंपायरिंग, स्वतःहून विनामूल्य अंपायरिंग ते करत असतात. याही स्पर्धेला आपली घरची स्पर्धा आहे, भरपूर सपोर्ट. त्यानंतर रुपेश कोहलीला पाहिलंय, चांगले अंपायरिंग नेहमीच त्यांची देखील. आणि मला वाटतं पुढच्या मॅच मध्ये त्यांनी सांगितले की मी अंपायर राहणार आहे. थँक्यू रुपेश. नायगाव कोलीवाडा चषक 2025 आपण बघतोय. 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या अगोदर कॅश प्राइज लगावल्यात. मेवान हितेंद्र राऊत यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता 100 रुपये आहेत आणि ते जमा देखील केलेत आमच्यापर्यंत. पांजू टीम खास करून बॅटिंग करत होती तेव्हा निव्या स्पोर्टने देखील 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं सलगचे 3 षटकाराकरता पांजू स्पोर्ट करता. तर बघूया कशी गोलंदाजी राहील. पांजूचा एक नवीन लुक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती सध्या पियुष भोईरला आणलंय. नेहमी आतिश भोईर आपण पहिली ओव्हर नेहमीच पाहिले. पियुष भोईर आज बॉलिंग मार्क वरती. पॉवर प्लेची पहिली ओव्हर देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पॉवर प्लेच्या बाहेरून रनअप आहे हे पाहू शकता. वेगवान गोलंदाज पियुष भोईर. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल पियुषचा. पहिला बॉल इनसाइड आउट करून खेळलाय 38 सर्कलच्या वरून, कव्हरच्या वरून. आणि पाहता पाहता 2 या धावसंख्येने श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन केलंय अष्टविनायक नायगाव. या मैदानाचा भरपूर अनुभव आहे. या मैदानावर नेहमी अधिराज्य गाजवणारा संघ आहे. म्हणून या धावा जरी 74 असल्या ना तरी सुद्धा चेस करण्याची क्षमता, ती चमक, ती धमक या संघामध्ये आहे. हर्षल महाराज यांचं आगमन झाले पुन्हा एकदा. म्हणजे आता देखील काहीतरी चमत्कार घडेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 1 बॉल 2 धावा. डीजे बाय यांचे अप्रतिम साऊंड सिस्टम, चांगला आवाज प्रेक्षकापर्यंत पोहोचतोय. चांगले संगीत देखील पेश करतायत. आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावपळत 3. टीसीपी लाईव्ह ने भरपूर इम्प्रूव्हमेंट केले, चांगली क्लॅरिटी या स्पर्धेमध्ये. आणि प्रत्येक अपडेट बॉल फॉलोअप आमचे दोन्ही कॅमेरामॅन निलेश अरविंदेकर जबरदस्त साइड अँगलने कॅमेरा वर्क करतायत. आणि एका साइडला शुभम सुर्वे यांना आपण बघतोय मोठमोठ्या चॅनल वरती. नुकताच दिल्ली रिटर्न आणि या स्पर्धेकरता टीसीपी लाईव्ह वरती देखील चांगलं कव्हरेज ते करतायत. त्यांचं देखील आभार. मयूर मात्रे देखील चांगलं अपडेट या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. थोडासा काटा बदलला चेंडूने. स्विंग अँड मिस. लेग कटर चेंडू बाहेर निघून जातोय. एक अँगल निर्माण करतोय. पियुष भोईरची खासियत राहिले. आतिश भोईरला आपण पाहिले नेहमी पॉवर प्ले स्पेशालिस्ट, पण तो पियुष जो जास्त सराव करतो, जो चांगल्या टच मध्ये आहे, त्याच गोलंदाजाचा नेहमी वापर केला जातोय पांजू स्पोर्ट पांजू संघामध्ये. योगेश रन मशीन आहे. बघूया कशा प्रकारे बॅटिंग करेल. बॉलच्या मेरिट वरती आणि नेहमीच स्क्वेअर कट कव्हर ड्राईव्ह फेवरेट फटका आहे, परंतु सध्याच्या घडीला जखडून ठेवलंय. शांत डोक्याने बॅटिंग करतोय. 1च धाव. 1 धावेने धावपळत पुढे आलाय. 4च्या घरामध्ये 3 बॉल 4. यज्ञेश गोदावरीकर चांगली स्कोरिंग करतायत. ऋषी वाल्मिकेश्वर कॉलेज वरून जी डिग्री घेतली ती कामे आले आज. ब्लॉक मधला चेंडू मिड ऑफला खेळलाय आणि पाहिलं तर चांगल्या फील्ड वर्क गुलशन भोईरच्या माध्यमातून. आतापर्यंत आणखीन एक डॉट बॉल येतोय. टोटल बॉल आतापर्यंत 4 बॉल 4 धावा. पियुष भोईर बॅटिंग देखील अप्रतिम केली होती पहिल्या इनिंग मध्ये. धुव्वाधार बॅटिंग. स्लोवर 1 चेंडूला पिक केले समोरच्या दिशेने. कडे कडे केले. स्टँड अँड डिलिव्हर. 6 ये मावशे
तुमच्या प्रेक्षकांनी मला वाटते पांजूचे आहेत धर्मेंद्र राऊत. क्या बात आहे, ज्याच्यावर कोणी नाही घेणार डाऊट असं धर्मेंद्र राऊत. त्यांनी एका हातामध्ये ऑडियन्स कॅच घेतले. पुन्हा एकदा समोर गॅप शोधलाय, इनफिल्डला खेळलंय आणि इथे मात्र बरोबर इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. वेलकम बाउंड्री, चौकार. 1 वर 14 धावा. आरके एंटरप्राइजेस अकलोली वर्सेस आपण आराध्यलन वागरालपाडा. टॉस झालाय दोन्ही टीमच्या दरम्यान. टॉस जिंकलाय अकलोली संघ आणि निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. तर पुढचा मॅच असणार आहे 4 ओव्हरचा. याची दखल आपण घ्यायची आहे. आतिश भोईर आलाय बॉलिंग मार्क वरती. टेनिस विश्वातील आणखीन एक नामचिन्ह खेळाडू ज्याची ख्याती आहे. अनेक मालिकावीर. पांजू नगरीमध्ये सर्वाधिक मालिकावीर कोणाच्या खात्यामध्ये असतील तर आतिश भोईर. बेस्ट बॉलरचा किताब, अनेक पारितोषिक ज्या खेळाडूच्या नावावर आहे आणि तो चालाय बॉलिंग मार्क वरती. चांगला फिटनेस नेहमीच मेंटेन केलाय आणि त्यांचे चाहता वर्ग नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळा क्रेज आहे या खेळाडूचा. खास करून विकास भोईर जिवलग मित्र त्यांचा नेहमीच सपोर्टला असतात त्यांच्या. पहिला बॉल आतिशचा ब्लॉक मध्ये टाकलाय. एकमेकांचा डावपेच माहिती आहे. योगेशला देखील ठाऊक आहे आतिश कोणत्या लेंथ वरती चेंडू टाकेल आणि या क्षणाला 2 धावा. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये वाईड ऑन मिड ऑनला या 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धाव संख्येने धावपळक पुढे येत आहेत 16च्या घरामध्ये. 74चा पाठलाग करत असताना आतापर्यंत विचार केला 23 बॉल 58 धावसंख्येची गरज. म्हणजेच या 4 ओव्हर मध्ये 58 धावा करायच्या आहेत. सेकंड बॅटिंग पॉवर पे मॅन्डेटरी आहे आणि म्हणूनच 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर 30 यार्ड. क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहिली ना तर इथे मिड विकेट आहे, लॉंग अप आहे आणि लॉंग ऑन आहे तो जास्त वाईड ऑन लॉंग ऑन. ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केला जातो. टिचून मारा करण्याचा प्रयत्न चालू आहे आतिश भोईरची आणि चांगली गोलंदाजी पांजू इम्प्रेस नेहमी केलंय. धावपळक 1 पुढे 17च्या घरात. 2 बॉल 17. सतीश कोहली जबरदस्त बॅटिंग. नेहमीच या खेळाडूची पाहिले अर्धशतक देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावावर आहे. तोच खेळाडू. स्लोवर 1 चेंडू गुटनाट टेक सिक्सर देख. फेवरेट फटका, ट्रेडमार्क फटका. येतोय षटकार. काय फटका केलाय नटराज स्टाईल मध्ये. कृष्णा सातपुते कॉपीहुक स्टाईल मध्ये फेकून दिले स्लॉग हिट. षटकार. 17 धावा 2 बॉल आणि त्यानंतर षटकार येतोय 23 धावा. स्लोवर वन चेंज ऑफ पेस. लेग ब्रेक चेंडू थोडासा बाहेर आणि चांगला बॉल. म्हणून या अगोदरचा चेंडू वेगवान होता आणि हा चेंडू जो होता ना तो स्लोवर 1. 4 बॉल 23 धावा. वाईड आणि बिमर याकरता तुम्हाला 1 रिव्ह्यू आहे. तो फेअर असेल तर कंटिन्यू असेल. ड्राईव्ह केला यावेळी रनआउटची संधी आहे. काय घडेल? रनआउटची संधी परंतु नाही. तेच पाहिलं गेलं नेमकं घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. नोट आउटचा इशारा तर आलाय परंतु एक डॉट बॉल देखील येतोय. धावपळक आहे 23. 5 बॉल 19 बॉल मध्ये 51 धावसंख्येची गरज. असं अर्धशतक पाहिले आपण सतीशच्या बॅट मधून द ग्रेट मराठा संस्थापक चषकामध्ये.
हो पुन्हा एकदा बचाव केलाय. वाईट बॉल तर आलाय, परंतु बॅटर स्वतःला कोसत असेल की हा चेंडू नेमका गेला का नाही बाहेर. व्यवस्थित कनेक्शन झालं असतं ना, कदाचित चौकार किंवा षटकार डेफिनेटली मिळाला असतं. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही, प्रत्यक्षात वाईट बॉल. 24 धावा फलकावरती, 24 धाव संख्येची पार्टनरशिप 11 बॉल मध्ये आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाने अष्टविनायक नायगावने घेतलाय. स्लोवर वन पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल का, तर नाही. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. आतिश भोईर जरूर एक षटकार खाल्लाय, परंतु 10 धावा दिल्यात. चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघाकरता. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 मध्ये पाहिजे आहेत 50 धावा. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता 18 बॉल 50 ची गरज. घेऊया एक डीजे ब्रेक. चांगला सॉन्ग आणि आज जबरदस्त डीजे भाई आमचे अप्रतिम संगीत. 24 धावा झाल्यात 18 बॉल मध्ये 50 ची गरज. 18 बॉल 50 ची गरज. एकविरा पांजूची देखील मॅच येईल 28 फेब्रुवारी आणि 1-2 मार्च रोजी पाहायला विसरू नका. पांजू गावामध्ये, पांजू बेटावरती 28 फेब्रुवारी पुढच्या आठवड्यात आणि 1-2 मार्च शुक्रवार, शनिवार, रविवार. आज मेहुलनी जबरदस्त गोलंदाजी केली, इम्प्रेस केलाय, आज इम्पॅक्ट टाकला आणि नक्कीच लेफ्ट आर्मर आज फॉर्म मध्ये दिसलाय. योगेशने देखील जबरदस्त गोलंदाजी, आर्चर सारखा आपला वेगळा लुक आणि जबरदस्त इकडचा पांड्या मी म्हणेन. आणि आकाश मुंबईकर थोडस कमी पडलं, परंतु चांगली गोलंदाजी राहिली नेहमीच. आणि रबर बॉलची स्पर्धा कोण विसरेल. भरपूर मजा येते या नायगाव परिसरामध्ये. कंटिन्यू जसा टेनिस बॉल क्रिकेट असतो ना, तसा कंटिन्यू रबर बॉल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतो. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 18 बॉल आणि 50 ची गरज. 50-50 बॅटल. पियुष भोईरचा पहिला बॉल, तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. कुमार भोईर आहे 1-2-3 आणि नेहमीच कुमारचं आपण सध्या स्ट्रगल पाहिले. चांगला प्रयत्न होता, त्यानंतर चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवला. बघा कॅच सुटला. काही खेळाडू आहे कॅच सुटल्यानंतर कुठेतरी बॉडी लँग्वेज झोकून देतात, परंतु बॉल अडवला ना, तो महत्वाचा होता. दोन या धावसंख्येने धावपळक 26 1 2 3 ऍक्शन रिप्ले मध्ये. आणि त्यानंतर जर पाहिला तर अप्रतिम एफर्ट्स, सुपरमॅन डाय. आता पुन्हा एकदा त्याच दिशेने केलाय कुमार भोईर. यावेळी कोणती चूक करणार नाही. आता मात्र जबरदस्त झेल कॅरी केलाय. विकेट डाऊन. योगेश कोहलीला परतावं लागेल 26 या धावसंख्येवरती. तेजसच आहे का? तेजस यंदा वेगळा लुक पाहायला मिळतोय. मला वाटते भरपूर जिमचा फायदा झालाय त्यांना. आदरणीय प्रशांतजी शेलार साहेबांना विनंती करेन की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. आल्या आल्या मोठा फटका खेळायचा होता. त्या ठिकाणी आहे सचिन.
आणि चांगला झेल कॅरी केलाय. तेजस जसा आला ना तसा परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. जय साहेबांना विषय क्या बात आहे. डीजे भाई एक वेगवेगळी गाणी पेश करतायत या स्पर्धेमध्ये. 26 धावा 2 विकेट. हॅट्रिक वरती आलाय पियुष भोईर. काल इंडिया वर्सेस जर पाहिलं बांगलादेश तर मोहम्मद शमी देखील हॅट्रिक वर आला होता. रोहित शर्माने अक्षर पटेल माफ करा आणि रोहित शर्माने कॅच ड्रॉप केला होता. आणि यावेळी आल्या हॅट्रिक वरती मात्र हल्ला चढवलाय. ही खासियत आहे लक्ष्मणची. आडव्या बॅटने ठोकलाय षटकार. लक्ष्मण करतोय आक्रमण आणि आल्या स्वॅग से स्वागत. स्लॉग हिट. 32 धावा. 14 बॉल 42 ची गरज. 14 बॉल आणि 42 धाव संख्येची गरज आहे. मॅच ऑन झाला. इथून काउंटडाऊनला सुरुवात झाली. हॅट्रिक वरती होता गोलंदाज. तिथे षटकार आलाय. कॉन्फिडन्स वाढलाय लक्ष्मणचा. अनेक वेळेला मी पाहिले व्हेरी फर्स्ट षटकार. ठोकण्यामध्ये एक्सपर्ट बॅटर आहे. आणि नॉन स्ट्रायकिंगला सतीश कोहली 7 बॉल 16 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग तो देखील करतोय. पियुष भोईर आतापर्यंत 2 विकेट आणि 22 धावा खर्च केला या 10 बॉल मध्ये. यावेळी स्टेप आउट करायचं होतं. व्हाईट बॉलचं सिग्नल तर आलंय. बचाव करण्याचा प्रयत्नाच्या नादामध्ये एक्स्ट्रा धाव येते. धावपळक 33 धावा 2 विकेट. पांजूस्फोट पांजू वर्सेस अष्टविनायक नायगाव आपण मॅच बघतोय. सेकंड इनिंग 74 चा पाठलाग करत असताना 33 धावा 2 विकेट. 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 बॉल 41 धाव संख्येची गरज. मॅच ऑन. रनवे मध्ये बिघाड. आणि जेव्हा जेव्हा रनवे मध्ये बिघाड झालाय तेव्हा काहीतरी गडबड नेहमीच पाहिलंय. षटकार जास्तीत जास्त वेळ आणि विकेट या 2 गोष्टीचा नेहमी या रनवे मध्ये बिघाड झाल्यानंतर चर्चा केली. बघूया या बॉल वरती काय घडेल. 14 बॉल 41 धाव संख्येची गरज. पियुष भोईरचा पुढचा बॉल लक्ष्मण करता. आणि मी म्हटलंय रनवे मध्ये बिघाड तर इथे लक्ष्मण पुन्हा एकदा करतोय आक्रमण. स्टँड अँड डिलिव्हर. सिक्सर. धावपळक 39 धावा. 13 बॉल 35 ची गरज. 13-35 हे मॅचचं समीकरण.
नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा केले आक्रमण. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेने. व्हॉट अ पट. कुमार भोईर. उडता पंजाब मूवी तुम्ही पाहिला असेल, परंतु इथे उडता कुमार संघाच्या हिताकरता जबरदस्त हा चेंडू अडवलाय. 2+1 ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. नो बॉल आणि त्यानंतर येणारा बॉल फ्री हिटचा. येस, अडवलाय बॉल. आम्ही देखील चेक केलं. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा फायदा घेणं देखील गरजेचं आहे. आणि टीसीपी लाईव्ह आतापर्यंत जेवढे रिव्ह्यू झालेत तेवढे सक्सेसफुल राहिलेत आणि नेहमी अंपायरच्या बाजूने रिव्ह्यू राहिले. हो, बघू शकता तुम्ही हे एफर्ट्स कुमारचे. पुन्हा एकदा पाहू शकता बरोबर डाय मारलाय. फ्री हिटचा बॉल. वाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव येते. एका धावेने धाव फलक 43. धावा, 2 विकेट, 13 बॉल 31. आकडा जर विचार केला तर उलट सुलट केला ना तर सेम आकडा दिसेल, परंतु अंतर फार आहे. बाहेरून प्लीज आवाज करू नका. हेच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचं सिग्नल कुमार वरती. या अगोदर आपण चांगली फिल्डिंग पाहिली. आता इथे पीयूष भोईर वरती प्रेशर आलाय. 44 धावा, 2 विकेट. पुन्हा एकदा व्हाईट. आतापर्यंत विचार केला तर 4 एक्स्ट्रा, म्हणजेच ही 12 डब्यांची लोकल पाहायला मिळते. सध्या 10 बॉल त्याने टाकलेत. आणि या क्षणाला काय घडतंय तर चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. थँक्यू. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता टीसीपी लाईव्ह वरती 3 ओव्हर 50 धावा, 2 विकेट. टार्गेट 74चा आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला ना तर ऑन स्क्रीन 12 बॉल 24 ची गरज. मॅच होता कुठे, मॅच आला कुठे. पाण्याची सोय करा व्हॉलेंटियर्स. 12 बॉल 24 ची गरज. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच. 12-24. घेऊया एक डीजे ब्रेक.
मॅच कॅरी केलाय धीरजने, धीर दिलाय या मॅच मध्ये नितीनने. योगेश होळीकर आलाय मैदानाच्या आतमध्ये, एक जबरदस्त खेळाडू, ऑलराऊंडर. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची वर्णी लागली होती, तोच खेळाडू. आणि आता वसई विरार प्रीमियर लीग मध्ये देखील मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा या संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागली. मला वाटतं उद्याच्या दिवसात तो मॅच आहे, नाईट बॉल, आणि पाहायला विसरू नका वसई विरार प्रीमियर लीग देखील. आल्या आल्या स्वॅग से स्वागत. ही आहे ताकद, ही आहे नजाकत, ही आहे दहशत. योगेश होळीकर च्या बॅट मधून आलाय षटकार. ती रील्स बनेल ना तर हेच गाणं मला वाटेल, सबसे अलग योगेश भाई की झलक. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, मोठा फटका खेळायचा होता, प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता परंतु जाईल शॉट मिड विकेटला, आणि मिड विकेटचा फिल्डर येईल वेगाने. थ्रो केला जातोय, एकच धाव. धीरज थोडं फंबलिंग होतोय, जय त्याला बॅकअप देतोय. एक धाव येते, एका धावेने धाव फलक 57 धावा. 9 बॉल मध्ये 17ची गरज. वकारबाई भरपूर मेहनत करतात दरवर्षी आणि मोठा पाठिंबा असतो या स्पर्धेला. चांगला बॉल, चांगला बॉल, समोरून फिरवलाय लेफ्ट आर्मर. एक चायनामॅन स्पिनर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. 8 बॉल 17ची गरज, 8-17. चला रिव्ह्यू घेतला जातोय की वाईट बॉल आहे की नाही, तो चेक केला जाईल. लीगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. पिचिंग केलेला टप्पा पाहिला जातो अगोदर, आतमध्ये टप्पा पडलाय, त्यानंतर बाहेर बॉल गेलाय. आणि तुमचा रिव्ह्यू लॉस, नो मोर रिव्ह्यू. आठ बॉल 17. मैदानाच्या आतमध्ये खतरा. यावेळी मात्र लांब लचक, हाय अँड हँडसम, यूज इट. ISPL मध्ये 9 आहे, इथे जर 9 असता तर डेफिनेटली मिळाला असता. लॉंगेस्ट 6. चांगला कॅमेरामॅनने फॉलोअप देखील घेतला आहे. काय जबरदस्त कॅमेरा वर्क. 7 बॉल 11ची गरज. शुभम सुर्वे
आणि निलेश अरविंदेकर. 7-11 गरज, अजूनही मॅच आहे. हा बॉल महत्वाचा. चांगला बॉल पुन्हा एकदा. आणि या प्रकारे 6 बॉल 11 गरज. 6-11 हे मॅचचं समीकरण. अप्रतिम मॅच. आतापर्यंत पाहिलं तर दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही मॅच 74चा पाठलाग करतोय अष्टविनायक नायगाव संघ. मॅचची स्थिती 6 मध्ये 11 गरज. डीजे ब्रेक घेऊया. सहा बॉल 11 गरज. 4:30 वाजून गेलेत आणि अजून पहिला हात समाप्त झालेला नाहीये. भरपूर उशीर होते आज, कारण की उशिराने मॅच चालू झाली होती स्पर्धा. पहिला दिवस आहे. अजून जर विचार केला 3 मॅच बाकी आहेत. यावेळी पहिला बॉल, पहिला वार, चेंडू सीमारेषी पार आणि पहिल्या बॉल वरती योगेश होळीकरने केले आक्रमण. षटकार. मॅच फिनिश. षटकार. बघू शकता मॅच समरी ऑन स्क्रीन. भरपूर मॅच विनर होते या मॅच मध्ये. योगेश होळीकरचं नाव देखील